नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खीर ही रेसिपी पाहणार आहोत। तर आपण अर्धी वाटी साबुदाणा घेऊन 2 पाण्याने आपण हा एकदम हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घेऊया। आणि ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे। तुम्ही पाहू शकता। मी आता साबुदाणा भिजत घालत आहे। एक पाव वाटी पाणी आपलं शिल्लक राहिलेले आहे। मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। तुम्हाला जर रात्रभर भिजवायचा नसेल तर तुम्ही एक 5 तास हा साबुदाणा भिजवून घेऊ शकता। छान असा सुटसुटीत आणि एकदम मऊसर असा आपला साबुदाणा भिजवून झालेला आहे। आता आपण गॅसवर एकीकडे 1 लिटर दूध गरम करायला ठेवूया। आपले दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण 1 ग्लास पाणी एका पॅन मध्ये घेऊन गरम करून घेणार आहोत। हे पाणी आपण उकळून घेणार नाही, फक्त गरम करून घेणार आहोत। पाणी आपले गरम झाले की त्याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊया, जेणेकरून साबुदाण्यामध्ये असलेले स्टार्च निघून जाईल। एक 5 मिनिटं मी हा साबुदाणा भिजत ठेवणार आहे। मध्ये आधी 1-2 मिनिटं मी तो हलवून घेणार आहे। आपला साबुदाणा छान असा भिजतोय तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी रोजच्या वापरातल्या चमच्याने 3 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे। आणि आपले तूप गरम झाले की त्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहे। ड्रायफ्रूट मध्ये मी काजू, पिस्ता, मनुका आणि बदाम घेतलेले आहेत। हे सर्व ड्रायफ्रूट आपण तुपावर फ्राय करून घेऊया। छान असे आपले मनुके फुलले गेले की आपले ड्रायफ्रूट भाजले गेले की आपण त्याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकून घेऊया आणि 1-2 मिनिटं आपण हे सर्व हलवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता गरम दूध टाकल्यामुळे लगेचच आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता एक चाळण घेऊन मी त्याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा गाळून घेणार आहे, जेणेकरून त्यातले पाणी सर्व निघून जाईल। आणि आता हा साबुदाणा मी दुधामध्ये टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने जर आपण साबुदाण्याची खीर केली तर हा साबुदाणा एकदम हलका होतो आणि तो तळाला न चिकटता लगेचच दुधावर येतो। तुम्ही पाहू शकता। आता इथे मी पाव वाटी साखर टाकलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता 1-2 मिनिटं मी हलवून घेते। तुम्ही पाहू शकता लगेचच आपला साबुदाणा वर आलेला आहे, खाली तळाला चिकटलेला नाहीये। एक 15 मिनिटं मी ही खीर छान अशी गॅसची लो फ्लेमवर उकळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता। आणि मध्ये आधी सतत ही खीर एक 5-5 मिनिटांनी हलवत राहायची, कारण दुधावर आलेली साय आपण ही या खिरीमध्येच मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामुळे आपली ही खीर छान अशी मलाईदार साबुदाणा खीर तयार होणार आहे। छान अशी आपली खीर आलेली मलाई आपण छान अशी खिरीमध्ये मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपली साबुदाण्याची खीर तयार। आता गॅसची फ्लेम बंद करून मी त्याच्यामध्ये पाव चमचा विलायची पावडर टाकून 1-2 मिनिटं हलवून मी त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। जेव्हा आपल्याला खायची त्यावेळेला आपण थोडीशी गॅसवर गरम करून आपण सर्व करू शकतो। अशा पद्धतीने आपली साबुदाणा खीर तयार। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता एक 10 मिनिटांनी आपली खीर थंड झालेली आहे। तर किती घट्टसर अशी आपली खीर तयार झालेली आहे। आता आपण ती बाउलमध्ये काढून घेऊया।